ते माईक चालू करा. हर हर महादेव. मी परीक्षिता दुर्गे. मी वरुड अमरावतीवरून आलेली आहे. माझे मिस्टर पण इथेच बसलेले आहेत. आम्ही 2016 मध्ये आलेलो होतो. आम्ही तेव्हा नारायण नागदिले आणि त्रिपिंड श्राद्धाची पूजा केली होती. संकल्प घेतला होता संतती प्राप्तीकरिता आणि लगेच 6 महिन्यामध्ये आमचा संकल्प पूर्ण झाला. परंतु आम्हाला इथे पुन्हा पूजेला यायला थोडा वेळ झाला. आमची मुलगी आता 5.5 वर्षांची झालेली आहे. अगदी स्वस्थ आहे आणि स्वामीजींच्या कृपेने अति बुद्धिशाली आहे, अगदी संस्कारी आहे, शांत स्वभावाची आहे. आणि आम्ही पुन्हा आता या पूजेला आलेलो आहोत. फार त्रास झाला. 4 वर्ष झालेली होती लग्नाला, काहीच नव्हतं. पण या पूजेनंतर आम्हाला लगेच फळ मिळालं आणि आता एक अगदी निराशेमधून आम्ही आता आनंदी जीवन जगत आहोत. आणि हेच म्हणायचं आहे की मनामध्ये श्रद्धा असली तर खरंच देव ऐकतो आणि देवाचीच कृपा असते की तो आपल्याला इथे बोलावतो. अदरवाईज कोणाचीच इतकी ताकद नाही की तो इथे येऊन या पूजेमध्ये येऊन बसेल. देवाचंच राहते की या क्षणी या वेळेला तुम्हाला इथे यायचं आणि तुमच्या हातून ही पूजा घडणार आहे. हे आम्हाला महाराजांनी पहिलं आम्ही जेव्हा आलेलो होतो तेव्हा त्यांनी समजून सांगितलं होतं सविस्तरपणे. आणि हे अगदी खरोखर आहे. मनामध्ये श्रद्धा ठेवा, पूजा करा आणि नियम पथ्य पाळा. सगळं व्यवस्थित होते आणि जे पाहिजे देव त्यापेक्षा जास्त आपल्याला देतो. हर हर महादेव. श्री स्वामी. अजून कोणी आहे का? कोणी अनुभव शेअर करणारे बोलणारे कोणी आहेत का? ठीक.